पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो मां समे युक्ततमो मतः। योगिनाम अपि सर्वेषां गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये योगाचं सांगोपांग इत्थंभूत म्हणता येईल असं वर्णन आहे। योगाची प्रक्रिया पूर्णपणे ज्ञानेश्वर महाराजांनी उलगडून दाखवली। सहसा असं करत नाहीत लोक। हे जे गुप्त ज्ञान असतं, गुह्य ज्ञान असतं, ते गुरुने शिष्याला सांगायचं, शिष्याने त्याच्या शिष्याला सांगायचं, असं चालत येतं। परंतु यांनी असं काही रहस्य ठेवलंच नाही, सगळं खुलं करून टाकलं। आणि हे वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि अर्थात वारकरी संप्रदायाचं। तर म्हणून 6वा अध्याय जो आहे तो योगाचा अध्याय आहे। आणि मी उदाहरण म्हणण्यापेक्षा चर्चा केली होती सुरुवातीला की भगवद्गीतेचं नेमकं तात्पर्य काय, याबाबत वेगवेगळ्या भाष्यकारांनी वेगवेगळी मतं मांडली। आणि ती कोणती मतं आहेत हे सांगताना मी लोकमान्य टिळकांचा आधार घेतला होता की टिळकांच्या मते कुणी ज्ञानावरती भर दिला आणि ज्ञान, आत्मज्ञान ज्याला म्हणतो आपण, तेच अभिप्रेत आहे, तोच अर्थ अभिप्रेत आहे भगवंताला असं सांगितलं। काहींनी भक्ती अभिप्रेत आहे असं सांगितलं। आणि मग त्याची उदाहरणं आपल्याला माहिती आहेत। शंकराचार्य इकडे सगळ्यात ज्ञानमार्गाचे मुख्य आचार्य मानले जातात आणि भक्ती मार्गाकडे मग रामानुज आहेत, मध्व आहेत, वल्लभ आहेत, निंबार्काचार्य आहेत। आणि आपल्याला मुद्दाम सांगायचं या ठिकाणी म्हणजे या सगळ्या आचार्यांमध्ये महाराष्ट्रात होऊन गेला आचार्य म्हणजे फक्त निंबार्काचार्य आहेत। आणि निंबार्काचार्य हे मुंगी पैठण ज्याला म्हणतो आपण, पैठणच्या अलीकडे मुंगी पैठण आहे, तिथे त्यांचं सगळं कार्य, त्यांची कारकीर्द गेली। तिथे त्यांचं आजही तुम्हाला मठ मंदिर वगैरे पाहायला मिळेल। हे सहज जाता सांगितलं की आचार्यांच्या परंपरेमध्ये सुद्धा महाराष्ट्राचं योगदान आहे, हे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना माहिती पाहिजे म्हणून सांगितलं। तर अशा प्रकारे ही सगळी मंडळी आहेत, हे भक्ती मार्गाचे आचार्य। आता लोकमान्य टिळकांचा आक्षेप काय होता या सगळ्यांच्यावरती की या सगळ्यांनी कर्माकडे दुर्लक्ष केलं, संन्यासाकडे सगळे कललेले आहेत, निदान उदासीन आहेत कर्माच्या बाबतीमध्ये। आणि हे सांगताना त्यांनी जाता जाता ज्ञानेश्वरीचा उल्लेख केला की ती योगमार्गावरची टीका आहे म्हणून, योगमार्गातील टीका आहे। आणि अर्थात मग योग्याला सुद्धा काय कर्माशी फारसं घेणं देणं नसतं ना, म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा संन्यास मार्गातलेच अशा प्रकारे त्यांची गणना केली। आणि त्याच्याबद्दल मी म्हणालो की हे काही योग्य नव्हतं, मग त्याच्यावरती बैरट काय म्हणाले वगैरे वगैरे हे मी तुम्हाला सांगितलं। आता इथे होतं काय माहिती का की ज्ञानेश्वर महाराज स्वतः योगमार्गामधले होते। जे मार्गीचा कापडी महेशू भगवान शंकर हे त्यांचे आदिगुरु आहेत नाथ संप्रदायाचे। आणि आता झाले काय हे आपण थोडं समजून घेऊ पुढे जाण्यापूर्वी की भगवद्गीता कृष्णाने सांगितलेली अर्जुनाला। कृष्ण म्हणजे विष्णूचा अवतार आहे, म्हणजे हे वैष्णवांचं ज्ञान आहे। पण या वैष्णवांच्या ज्ञानामध्ये 6वा अध्याय जेव्हा येतो तेव्हा हे ज्ञान शिवाचं आहे असं श्रीकृष्ण प्रांजळपणाने सांगतात, म्हणजे खरं तर। त्यामुळे हे वैशिष्ट्य आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू हा तव नाथ संकेतीचा दंश। नाथ संप्रदायाचं ज्ञान आहे, योगाचं ज्ञान आहे, पिंडे पिंडाचा ग्रासू परी दावूनी गेला उद्देशू महाविष्णू साई। पण सांगितलं कुणी? हे शंकराचं ज्ञान आहे, त्या मार्गाचा शंकर आचार्य, शिव आचार्य। परंतु इथं सांगताना मात्र सांगितलं विष्णूनी। म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये शिवाने प्रवर्तित केलेलं ज्ञान विष्णू सांगतो, म्हणजे कृष्ण।
आणि विष्णूने म्हणजे कृष्णाने प्रवर्तित केलेलं ज्ञान भगवान शिव सांगतात. म्हणजे नाथसंप्रदायाची मूळ परंपरा जी आहे ती भगवान शिवाने उपदेश केला पार्वतीला, तो मच्छिंद्रनाथाने ऐकला आणि मग तिथून हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत आला विचार. ही ती परंपरा आहे. पण नेमकं शिवानं पार्वतीला काय सांगितलं तर पहिल्या अध्यायामध्येच ते सूचित अशा प्रकारे गीतार्थाची थोडी सोय शंभूविवरी. तर ते ज्ञान म्हणजे गीतेचंच ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हरी आणि हर हा भेद नाही. शिवाचं ज्ञान विष्णू सांगतात, विष्णूचं ज्ञान शिव सांगतात. म्हणून 6वा अध्याय हा शिवाचा या अर्थाने म्हणजे शैव ज्ञान, योगाचं ज्ञान या ठिकाणी सगळं आलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच परंपरेमधले असल्यामुळं त्यांनी ते ज्ञान सगळं भरभरून सांगून टाकलं. काही रहस्य ठेवलं नाही. अगदी आसन कसं लावायचं म्हणजे आसन लावण्यासाठी त्या साधनेसाठी जागा कशी निवडायची इथपासून तर मग आसन लावून पुढे कुंडलिनी कशी जागृत करायची, नंतर काय होतं, ही सगळी प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत स्पष्ट केली. मग आता एखाद्याने फक्त 6वा अध्याय जर वाचला ना तर त्याला असं वाटेल की अरे हे लोकमान्य टिळक म्हणतात ते बरोबर आहे, बरोबर आहे की हे योगमार्गावरचीच ही टीका आहे. मग त्यांना सांगावं लागतं की अहो ज्ञानेश्वर महाराज त्या अध्यायामध्ये जे तत्वज्ञान असतं ते समरस होऊन सांगतात. इतकं समरस होतात की जणू काही ते त्याच मार्गाचे आहेत असं वाटावं एखाद्याला. तिथे पक्षपात करत नाही. बाकीचे लोक साधारणपणे काय करतात म्हणजे की दुसऱ्याचं तत्वज्ञान मांडताना हातचं राखून ठेवतात थोडंसं. असं आहे की जे त्याचं रिफ्यूट करणं वादामध्ये त्या तत्वज्ञानाला, त्या विचारांना प्रतिवाद करणं सोपं जाईल. तशी ज्ञानेश्वर महाराजांची शैली नाही. मग म्हणून तुम्हाला सांगावं लागतं की अरे ते 9वा अध्याय बघा, मग 12वा अध्याय बघा. 12व्या अध्यायात सुद्धा म्हटलेलं आहे की योग अधिक चांगला कुणी जाणला. तिथे ज्ञानी आणि योगी अपेक्षित आहेत आणि त्यांच्यापेक्षा भक्त कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलं. पण खरं तिथपर्यंत जायची गरजच नाही. हो, 6व्या अध्यायामध्ये संपूर्ण योग झाल्यानंतर सांगून समारोप करताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलेलं आहे हे पाहिलं की मग लक्षात येतं की लोकमान्य टिळकांचं निरीक्षण काहीतरी गफलत झाली की नाही योगमार्गावरची टीका. कारण इथे परत ज्ञानेश्वर महाराजांनी सगळं भक्तीकडे ओघ वळवलेलं आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी वळवला म्हणजे कृष्णाने तसं सांगितलेलं आहे. काय सांगतात भगवान कृष्ण 6व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक 47वा. योगिनाम अपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. सगळे योगी युक्त आहेतच, काही वाद नाही. पण त्यांच्यात सुद्धा युक्ततर, युक्ततम श्रेष्ठ, सुपरलिटिव्ह म्हणतात त्याला. युक्ततर, युक्ततम, ज्याला आपण तरतम भाव म्हणतो, सुपरलिटिव्ह डिग्री म्हणतो. ते इंग्रजीमध्ये असतं ना, व्याकरणात लहान मुलं शिकतात आणि आपल्याही लक्षात राहतात ते पॉझिटिव्ह, पुढे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलिटिव्ह, सर्वश्रेष्ठ सुपरलिटिव्ह म्हणजे तम. युक्ततम कोण असेल तर तो कोणता योगी, जो भजतो, जो भक्ती करतो, भजन सोडत नाही, तो योगी सगळ्या योग्यांपेक्षा श्रेष्ठ किंवा सगळ्या योग्यांमध्ये श्रेष्ठ. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, ज्ञानेश्वर महाराज सर्वश्रेष्ठ योगी का तर ज्ञानेश्वर महाराज भक्त होते म्हणून सर्वश्रेष्ठ योगी आहेत. ज्ञानेश्वर महाराज भगवद्गीतेमध्ये अभिप्रेत असलेले योगी आहेत भगवान श्रीकृष्णाला. कारण भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे जो योगी भक्त असतो तो श्रेष्ठ योगी आहे. हे योगी आहेत परंतु हे युक्ततम आहेत कारण त्यांनी भक्ती करणं सोडलं नाही. म्हणून हा श्लोक महत्त्वाचा आहे. मग आता श्लोक संपूर्ण अध्याय योगावरचा अध्याय, त्यामुळे सांगताना योगाचं महत्त्व सांगितलंच पाहिजे. पहिल्यांदा योगाची प्रक्रिया सांगितली अर्जुनाला आणि योगाची प्रक्रिया सांगितल्यानंतर त्या योगाचं महत्त्व सांगितलं की हा योगी किती श्रेष्ठ आहे. आधी योगी किती श्रेष्ठ आहे सांगितलं आणि मग त्या योगामध्ये भक्त किती श्रेष्ठ आहे ते सांगितलं. म्हणजे योग्यानं भक्त असणं म्हणजे दुधात साखर.
आपण म्हणतो. दुधात साखर ही फार चांगली म्हणे आपल्याकडे. दूध मुळात पौष्टिक आहे, गोड आहेच, पण त्याच्यात साखर घातल्यानंतर ते अधिक गोड होतं. दुधात साखर ज्याला म्हणतो आपण, अमृतसिद्धी योग वगैरे अशा अनेक प्रकारचे आपल्याकडे सापडतील गोष्टी, म्हणजे उपमा देण्यासाठी गोष्टी. परंतु दुधात साखर हे चांगलं आहे. सोने पे सुहागा, त्याला हिंदीमध्ये फार चांगली म्हणे, तसं आहे ते. आणि म्हणून अगोदर योगाचं महत्त्व सांगितलं, तो किती श्रेष्ठ आहे सांगितलं. या श्लोकाच्या आदल्या श्लोकामध्ये भगवान म्हणतायत की तपस्वीभ्योधिको योगी, तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. ज्ञानीभ्योपि मतोधिकः, ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. कर्मीभ्यश्च अधिको योगी, कर्म करणाऱ्या माणसापेक्षा सुद्धा योगी श्रेष्ठ आहे. तस्मात योगी भवार्जुन, म्हणून अर्जुना तू योगी हो. म्हणजे टिळकांच्या पद्धतीने विचार केला तर बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरती भर दिला असणार, कारण योगावरती व्याख्या खूप तपशिलात जाऊन केलेली आहे. आणि संदेश काय शेवटी की अर्जुना तू योगी हो. का तर योगी हा या सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे, कर्म करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून तू योगी हो. मग या श्लोकाचं विवरण करताना माऊली म्हणाले, दया लाभाची आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ज्ञानेश्वर महाराजांची गंमत बघा, सूक्ष्म गोष्ट आहे. श्लोकामध्ये कर्म करण्यापेक्षा योगी अधिक हा कर्मिष्ठाचा उल्लेख शेवटी येतो. ज्ञानेश्वर महाराज व्याख्या करताना तो पहिल्यांदा येतात. का बरं? कारण एरवी सुद्धा कर्म करणारा, कर्मठ, तप करणारा आणि ज्ञानी यांच्यामध्ये कर्म करणाऱ्याला सगळ्यात खालच्या पायरीवरती बसवायचीच पद्धत आहे परंपरेमध्ये. हे लक्षात घ्या. ही ज्ञानेश्वर महाराजांना माहिती आहे. म्हणून मुळात गीतेमध्ये कर्मीचा उल्लेख शेवटी असताना ज्ञानेश्वर महाराज आपल्या टीकेमध्ये तो पहिल्यांदा घेतात. दया लाभाची आशा, करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्मांचा धारसा कर्मनिष्ठ. कर्म करण्यावर त्यांचा भर असतो. आणि कर्म करणं ते कशाच्या आधारे कर्म करतात तर ते वेदांच्या आधारे कर्म करतात. कारण कर्माचा बेस काय? वेदांनी सांगितलेलं आहे की कुठलं कर्म करायचं, कुठलं कर्म करायचं नाही. कर्म, अकर्म, विकर्म हे सगळं ही जी काही निषिद्ध कर्म, प्रायश्चित्त कर्म, नित्य, नैमित्तिक, काम्य, निषिद्ध, ही सगळी कर्माची वर्गवारी जी आहे ती वेदांनी केलेली आहे. आणि त्या वर्गवारीला एक व्यवस्थिशीर स्वरूप द्यायचं काम पूर्वमीमांसा दर्शनाने केलं. मग त्यामध्ये कुमारील भट्ट आहेत, शबर स्वामी आहेत, खरं तर भाष्य केलं त्यांनी त्या मीमांसा सूत्रांच्या वरती, प्रभाकर आहेत, वगैरे वगैरे वगैरे. आता हल्ली त्या मार्गाकडे कोणी फारसं वळत नाही, परंतु एकेकाळी तो मार्ग फार जबरदस्त होता संपूर्ण भारतामध्ये. तर हे कर्म करणारी मंडळी. आता षटकर्माचा उल्लेख मुद्दाम केला आहे, कारण षटकर्म करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे. षटकर्माचा अधिकारी कोण? तर तो ब्राह्मण. कोणती कोणती षटकर्म असतात? षटकर्म म्हणजे अध्ययन, अध्यापन, शिकणं आणि शिकवणं. लक्षात घ्या, शिकणं आणि शिकवणं. यजन आणि याजन, यज्ञ करणं आणि यज्ञ करवणं, म्हणजे यज्ञामध्ये पौरोहित्य करणं. म्हणजे 2 आणि 2 4 झाली षटकर्म ज्याला म्हणतो आपण. आणि आणखी शेवटची जोडी जी आहे म्हणजे 5 आणि 6, दान आणि प्रतिग्रह. दान म्हणजे देणं आणि प्रतिग्रह म्हणजे ते दान घेणं. या 6 कर्मांचा अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे, बाकीच्या वर्णांना नाही. म्हणजे कसं? बाकीचे वर्ण कसे आहेत? द्विज म्हणजे 3 वर्ण. लक्षात घ्या, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हे 3 जण. बाकीचे जे आहेत ना 2 जण, कारण शूद्राला तो अधिकार नाही. 2 जण जे आहेत, 3 द्विज आहेत, त्यातल्या 2 फक्त त्रिकर्माचा अधिकार आहे. म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य हे अध्ययन करू शकतात वेदांचं, वेद शिकू शकत नाहीत.
आला लक्षात मुद्दा. यज्ञ करू शकतात यजमान म्हणून, यज्ञामध्ये पौरोहित्य करू शकत नाही, म्हणजे याजनाचा अधिकार नाही, प्रतिग्रहाचा नाही, याजनाचा. आणि शेवटचा मुद्दा दान आणि प्रतिग्रह, अध्ययनाचा आहे, यजनाचा आहे आणि दान देण्याचा आहे, प्रतिग्रहाचा नाही. त्यामुळे इथे बघा अगदी क्रीम काढले. षटकर्म करणारे जे कुणी असतील ते म्हणजे उच्चवर्णीय ब्राह्मणच अपेक्षित आहे त्या ठिकाणी. तर ते कसे आहेत, असे कर्मनिष्ठ आहेत, त्यांच्यापेक्षा देखील योगी श्रेष्ठ आहे. पुढे काय सांगितलं, का जिये एक वस्तू लागी बाणोनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानी येगा. तर प्रपंचाबरोबर युद्ध करायचंय म्हणून ज्ञानाचं चिलखत घालून ते लढतायत ज्ञानाच्या जोरावरती. हे ज्ञानेश्वर महाराजांनी क्रम नेमका उलटा केला आहे सगळ्याचा. आधी कर्मष्ठ घेतला, आता तो ज्ञानी घेत आहेत. आणि त्या ज्ञानाबद्दल म्हणतायत की एवढे श्रेष्ठ ज्ञानी की जे ज्ञानाची वज्रांगी घालूनी बाणूनी झुंजत प्रपंचेशी समरंगी म्हणजे समरणांगणामध्ये युद्धभूमीवरती झुंज करतात प्रपंचाशी, ते ज्ञानी आहे. त्यांच्यापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. आणि शेवटचा मुद्दा कुठे आला या तिघांमधला, अथवा निरागे निसरडा तपोदुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाळा जाया लागे. हे तपस्वी आहेत, असं तप करतात. प्रचंड अवघड असतं, कठीण असतं. परंतु कसं आहे की हे जे कुणी आहेत तिघजणं, या तिघांच्या पुढचं ध्येय काय आहे, अंतिम उद्दिष्ट काय आहे त्यांचं, अल्टिमेट ज्याला म्हणतो, पण ते काय आहे, जे भजतीयाचे भज्य, याज्ञिकांचे याज्य, एवं जे पूज्य सकळा सदा, तेची ते आपण स्वय झाला निर्वाण. तेची ते आपण म्हणजे ते जे तत्व आहे ते तो आपणच झाला, म्हणजे तो योगी. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व म्हणून कर्मनिष्ठा वंद्यू, तो ज्ञानियासी वेद्यू, तापसांचा आद्यू तपोनाथू, पै जीव परमात्मा संगमा, दयाचे येणे झाले मनोधर्मा, तो शरीरीची परिमहिमा ऐशी पावे. या कारणे म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. ह्या सगळ्यांना शेवटचं ध्येय म्हणून जे अपेक्षित आहे ते ध्येय हा योगी स्वतःच होतो. त्याच्या त्या समाधीच्या प्रक्रियेमध्ये समाधी लावणं म्हणजे काय करणं, समाधी लावणं म्हणजे आपण त्या तत्वाशी एकरूप होणं, त्या अवस्थेमध्ये. असा तो योगी आहे, म्हणून तो योगी हो. म्हणून या कारणे तुते मी सदा म्हणे, योगी होई अंतःकरणे, तस्मात योगी भावार्जुन. बघा इथेच जर थांबला असती भगवद्गीता तर नक्की म्हणता असतं की अर्जुनाला सांगितलेला शेवटचा शब्द म्हणजे कोणता आहे, लास्ट वर्ड, की तू योगी हो. पण नाही, त्याच्या पुढे आणखीन एक आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराज बरोबर सांगतायत. काय म्हणतात भगवंत अर्जुनाला, अरे बाबा अर्जुना, हे सगळं झालं, तू योगी हो, पण योगिनाम अपि सर्वेषाम मद्गतेन अंतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. योगी म्हणजे युक्त, तो जोडला गेलेला आहे त्या परमात्म्याशी, स्वतःच झालेला आहे. इथे म्हटलं ना समाधीच्या माध्यमातून. तर त्या सगळ्या योग्यांच्या मध्ये सगळ्यात श्रेष्ठ योगी कोणता, युक्ततम कोण, तर जो श्रद्धावान भजते यो माम, जो श्रद्धापूर्वक मला भजतो तो. म्हणजे भक्ती आली इथे. म्हणजे कर्म जरी असलं तरी ज्ञानेश्वर महाराज भक्ती सोडणार नाही, म्हणजे भगवद्गीताच भक्ती सोडणार नाही, ज्ञान असलं तरीही सोडणार नाही, आणि योग जरी असलं तरी भक्ती सुटणार नाही. म्हणून लोकमान्य म्हणतात त्याप्रमाणे हे योगावरचं भाष्य नाही, लक्षात घ्या. तर ते अशा प्रकारे कर्मज्ञान आणि भक्ती यांचा योग्य तो मेळ घालत घालत शेवटी उपासना आणि भक्ती ह्या श्रेष्ठ कशा आहेत हे सांगणारं भाष्य आहे. तर मग या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो, तेच भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे, ते मीची झालो अनुभवे अखंडित. असा तो योगी आहे, तो त्याही अवस्थेमध्ये परमात्म्याला भजतो.
तिथे थांबत नाही. आणि म्हणून आता हे बघा, हे काही भगवद्गीतेमध्ये नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा समारोप करताना फार चांगला केला आहे की तो योगी किती आवडता असतो, तो युक्ततम असतो हे मान्य की तो भक्ती करतो. तो माऊलींनी म्हटलेलं आहे की मग तया आम्हा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे, ऐसे नव्हे गा तो साचे सुभद्रापती. हे सांगायला पाहिजे बोलामध्ये, शब्दांमध्ये, किंवा शब्दांमध्ये सांगता येईल असं आमच्या प्रेमाचं स्वरूप नाही, ते शब्दांच्या पलीकडचं आहे. योगी मला किती प्रिय आहे, हा योगी योगिनाम आपली सर्वेशाम, त्या योगांमधला भक्त हा किती प्रिय आहे, तर हे काही शब्दात सांगता येईल अशातली गोष्ट नाही. तया एकवटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देह तो आत्मा ह्याची होय. हे सगळं उलट पलट केलं ना. आपण काय म्हणतो की आपण देह आहोत आणि आपल्यामध्ये जो अंतरात्मा आहे तो परमात्मा आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणताना आपण हेच म्हणतो की अहम म्हणजे मी देहरूप नव्हे तर माझा आत्मा. तत्त्वमसी म्हणताना सुद्धा आपण तेच म्हटलेलं आहे की तू म्हणजे तू, देहरूप तू नव्हेस, नामरूपात्मक नव्हेस, तर तुझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते म्हणजे आपण भौतिक आहोत, शरीरधारी, देहधारी, आणि परमात्मा आत्मस्वरूप आहे. इथे ज्ञानेश्वर महाराज उलट करतात. नेमकं तो परमात्मा म्हणतो की मी देह आणि तो आत्मा. लक्षात आलं का कशा पद्धतीने सगळं उलट फिरवलं. माऊली म्हणतात की तरी मी देह तो आत्मा हेची होय, एकोटली या प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तर तो मला आत्म्यासारखा आहे. अशाच प्रकारचा उल्लेख आपल्या त्यामध्ये पण आहे, पण तो असू द्यात. ऐसे भक्त चकोर चंद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे, बोलिले गुणसमुद्रे संजयो म्हणे. हे संजय सांगतो. संजय हा रिपोर्टर आहे सगळ्यात उत्तम. तिथं काय घडलं नेमकं त्या भूमीवरती, कुरुक्षेत्रामध्ये, धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, हे संजय बघतो. संजयाला ती दृष्टी आहे, दिव्य दृष्टी आहे बघण्याची. आणि काय घडलं प्रत्यक्षात ते तो धृतराष्ट्राला सांगतो. युद्धाचं वर्णन तर संपूर्ण महाभारतामध्ये जे काही आहे ते भीष्म पर्वापासून ते शेवटच्या सौप्तिक पर्वापर्यंतच ते संजयाने सांगितलेलं आहे, जे काही घडलं ते. मग भगवद्गीता हा सुद्धा त्या घडण्याचाच एक भाग आहे की अगदी सुरुवातीलाच पहिल्या अध्यायात जे म्हटलं की धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती हे सगळे आले, कौरव आणि पांडव, ज्यांना आपण म्हटलं ते धृतराष्ट्र आणि पांडव. खरं तर कौरव पांडव म्हणणं चुकीचं आहे अगदी काटेकोर विचार केला तर, पण ठीक आहे. हे दोघं जण आले, दोन सैन्य वेगवेगळी अशी आली, आणि त्या सैन्यामध्ये अर्जुन एक धनुर्धारी महाधनुर्धर त्या काळातला होता, पांडवांचा मुख्य आधारस्तंभ, आणि त्याला मोह झाला आपण युद्ध करायचं काही कारण नाही म्हणून. शंका उत्पन्न झाली, युद्ध योग्य नाही आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने जो सारथी होता हा उपदेश केला भगवद्गीतेचा. हे सगळं कोण सांगतंय कोणाला? हे संजय सांगतो धृतराष्ट्राला. कारण धृतराष्ट्राला दिसत नव्हतं, तो अंध होता आणि तो त्याचं वय पण झालं होतं, त्यामुळे त्यानं रणांगणावरती येणं योग्य नव्हतं. तो त्याच्या राजवाड्यामध्येच राहिला. पण त्याला उत्सुकता होती आणि अशी इच्छा पण होती की अरे आपली मुलं जिंकावीत, कौरव जिंकावेत. तर संजयाकडे काम सोपवलं व्यासांनी की तू हे सगळं जे काही घडलं ते रनिंग कॉमेंट्री, ऑलमोस्ट अलीकडच्या पद्धतीने सांगायचं झालं तर ती रनिंग कॉमेंट्री सगळी धृतराष्ट्राला संजयाने ऐकवली. आता एवढं सगळ्यांना माहिती आहे, पण कुठल्याही भाष्यकारानं संजय नावाच्या पात्राला महत्त्व दिलं नाही. ज्ञानेश्वर महाराज एकटे असे आहेत भाष्यकार की जे संजय काय करतो ते सांगतात. आता हे सगळं जे काही आहे ते संजयाने ऐकलेलं आहे पहिल्यांदा. भगवद्गीतेचे दोन श्रोते आहेत खरं तर दिसणारे आपल्याला, गुणगोचर जाणारे. एक अर्जुन की ज्या अर्जुनाला कृष्ण साक्षात संबोधित करतो तू म्हणून, आणि त्या दोघांचा संवाद ऐकणारा हा संजय आहे. आणि तो संजय मग हा संवाद ऐकतो आणि धृतराष्ट्राला सांगतो. अशा प्रकारचा तो सगळा या कथेची संगती ज्ञानेश्वर महाराज लावतात. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा योगी श्रेष्ठ आहे, कर्म करणाऱ्या कर्मठापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. आणि या सगळ्या योगांमध्ये जर तो योगी भक्त असेल तर तो श्रेष्ठ, तो युक्ततम, असा निष्कर्ष या ठिकाणी
भगवद्गीतेमध्ये निघाला आणि ज्ञानेश्वरीमध्ये तो निष्कर्ष अधिक पुष्ट झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.